तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील घर गणना यादी या महत्त्वपूर्ण अभियानातील स्वगणनामध्ये खामगाव तालुक्याने अभिमानास्पद आणि राज्यासाठी दिशादर्शक अशी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली खामगाव ग्रामीण जनगणना चार्ज अधिकारी तथा तहसीलदार सुनील पाटील यांनी प्रशासन, महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांना सोबत घेत जनसहभागाचे एक प्रेरणादायी मॉडेल उभे केले आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली खामगाव तालुक्यातील 15 गावांमध्ये एका दिवसात 100% स्वगणना पूर्ण करण्यात आली। जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत तहसीलदार सुनील पाटील यांनी स्वतः गावोगावी भेटी दिल्या। प्रत्येक गावात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी स्वगणनेचे महत्त्व पटवून दिले आणि लोकांना डिजिटल माध्यमातून सहभागी करून घेतला। या मोहिमेत अतिरिक्त चार्ज अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार श्रीमती सोनाली भाजीभाकरे, जनगणना लिपिक सागर म्हस्के, 14 गावांचे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सेवक, सेतू केंद्र चालक यांनी अत्यंत समन्वयाने व तत्परतेने काम करत प्रशासनाला मोलाची साथ दिली। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। भारत सरकारने जनगणनेचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार जनगणनेचा पहिला टप्पा आपला सुरू झालेला आहे, ज्यामध्ये घरगणना होणार आहे। तर घरगणनेसाठी जनगणना जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। पहिला टप्पा जो आहे घरगणना, त्यासाठी शासनाची जे पोर्टल आहे ec.census.gov.in यावरती जाऊन आपल्याला घरगणना करायची आहे। तर त्यापैकी पहिला टप्पा जो आहे 1 मे ते 15 मे या दरम्यान नागरिकांना स्वगणना करण्याची संधी शासनाने दिलेली आहे। त्यासाठी मी आता सांगितलेल्या वेब पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे आणि स्वतःची माहिती नागरिकांनी स्वतः भरायची आहे। जेव्हा नागरिक स्वतः पुढाकार घेऊन स्वतःची माहिती स्वतः देतील तेव्हा ती माहिती अधिक अचूकरित्या भरली जाईल, म्हणून शासनाने हा एक प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानुसारच आज मी एक पारधीपाडा आहे त्या ठिकाणी आलेली आहे आणि इथल्या नागरिकांना स्वगणना कशी करायची याचं मार्गदर्शन करून या पारधीपाड्यावरती 100% स्वगणना आज पूर्ण केलेली आहे। हे जे स्वगणनेचा कार्यक्रम होता तो माननीय चार्ज अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी खामगाव श्री सुनील पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे आणि याची प्रेरणा जी आहे ती माननीय जिल्हाधिकारी महोदय श्री देवरे सर बुलढाणा यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। स्वगणनेसाठी जे महत्त्वाचे टप्पे आहेत ते मी सांगू इच्छिते। स्वगणनेसाठी ec.census.gov.in या पोर्टलवरती जायचं आहे। या पोर्टलवरती गेल्यानंतर आपला जो घराचा प्रमुख आहे त्याने त्याचं नाव टाकायचं आहे आणि स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल, OTP टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर घर प्रमुखाचं नाव टाका, त्यानंतर तुमच्या घराचा पत्ता आणि मॅप जो आहे तो टॅग करा आणि त्यानंतर साध्या 33 प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये भरा। त्यामध्ये तुमच्या घराची माहिती असेल ती अचूकरित्या भरायची आहे आणि त्यानंतर ती माहिती सबमिट करायची आहे। माहिती सबमिट केल्यानंतर एक SC-ID तुमचा तयार होईल। तो ID जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना द्यायचा आहे। इतक्या साध्या पद्धतीने तुम्हाला स्वगणना पूर्ण करायची आहे। तर मी खामगाव तहसीलच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करते की सर्वांनी 1 मे ते 15 मे या दरम्यान होणाऱ्या स्वगणनेमध्ये सामील व्हावं आणि हा जो शासनाचा कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा।